मित्रांनो, जीवनाच्या या लांबच्या प्रवासात आपण अगणित लोकांना भेटतो, नाती तयार करतो आणि याच संबंधांच्या धाग्यादोऱ्यांनी आपलं जग विणत असतो. असं म्हणतात की एक खरा मित्र ही जीवनातील सर्वात मौल्यवान भेट आहे, जी किमतीने नाही तर नशिबाने मिळते. ही गोष्ट ऐकायला खूप सुखद वाटते, पण जर आपण याकडे खोल तात्विक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर याचा अर्थ आणखी व्यापक होतो. नशीब किंवा भाग्य ही कोणतीही बाह्य शक्ती नाही जी आपल्याला बक्षीस किंवा शिक्षा देते. उपनिषद आणि गीतेचं सार आपल्याला सांगतं की आपलं भाग्य हे आपल्याच कर्मांचं, आपल्या संस्कारांचं आणि आपल्या पात्रतेचं फळ आहे. एक खरा मित्र आपल्याला यासाठी मिळत नाही की आपल्या नशिबाचे लेख चांगले होते, तर यासाठी मिळतो कारण आपल्या आतली पात्रता, आपल्या आत्म्याची हाक तशाच दुसऱ्या आत्म्याला आपल्याकडे आकर्षित करते. चुंबक लोखंडालाच खेचतो, सोन्याला नाही. अगदी त्याचप्रमाणे आपली आंतरिक अवस्थाच आपल्या बाह्य संबंधांची गुणवत्ता ठरवते. जर आपल्या आत सत्य, निष्ठा आणि प्रेम असेल तर आपण तशाच लोकांना आपल्या जीवनात आकर्षित करू. म्हणूनच एक चांगला मित्र मिळणं ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, तर आपल्या स्वतःच्या आंतरिक कमाईचं फळ आहे. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की कुणाचं भलं करून कधीही उपकार दाखवू नका, नाहीतर ते कर्म शून्यासारखं होतं आणि त्यातून मिळणारं यश वाया जातं. आपण कितीतरी लोकांची किंवा जीवांची मदत केली आहे असा विचार करून कधीही अभिमान बाळगू नये, कारण करणारे तर स्वतः ईश्वर असतात. तुम्ही तर फक्त एक माध्यम, एक कठपुतळी आहात. ज्ञान नेहमी बुद्धीला उत्तम आणि श्रेष्ठ बनवतं, म्हणून ज्ञान मिळवत राहा आणि वाटत राहा, जेणेकरून दुसऱ्यांचंही आयुष्य सुधारेल. जो व्यक्ती फळाच्या आशेने कर्म करतो तो कर्मानेच बांधला जातो. माझं तुझं, लहान मोठं, आपलं परक मनातून काढून टाका, मग सर्व काही तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. फळाची इच्छा सोडून सतत कर्म करणारा माणूसच आपलं जीवन सुखद आणि समाधानकारक बनवू शकतो. शांती त्यालाच मिळते जो मी आणि माझं, तसंच मी केलं किंवा मी बनवलं अशा लालसेतून बाहेर पडतो. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की जीवनात संतोष ठेवणाराच नेहमी सुखी राहतो. माणसाला जे काही मिळत नाही त्याचं दुःख किंवा शोक करण्याऐवजी देवाने जे काही दिलं आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. मित्रांनो, एकदाची गोष्ट आहे. एक माणूस समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत होता. तेव्हा अचानक त्याची नजर एका चांदीच्या काठीवर पडली, जी वाहत वाहत किनाऱ्यावर आली होती. तो खुश झाला आणि पटकन ती काठी उचलली. आता तो काठी घेऊन फिरायला लागला. ऊन जास्त झाल्यावर त्याला समुद्रात आंघोळ करावीशी वाटली. त्याने विचार केला, जर काठी किनाऱ्यावर ठेवून आंघोळ केली तर कोणीतरी घेऊन जाईल, म्हणून तो काठी हातात घेऊनच आंघोळ करू लागला. तेव्हा एक उंच लाट आली आणि वेगाने ती काठी वाहून घेऊन गेली. तो हळहळू लागला आणि दुःखी होऊन किनाऱ्यावर बसून रडू लागला. तिथून एक संत येत होते. त्या माणसाला उदास आणि रडताना पाहून संतांनी विचारलं, तू इतका दुःखी का आहेस? त्याने सांगितलं, स्वामीजी, आंघोळ करताना माझी चांदीची काठी समुद्रात वाहून गेली. संतांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हणाले, तू काठी घेऊन आंघोळ करत होतास? तो म्हणाला, काय करणार, किनाऱ्यावर ठेवून आंघोळ केली असती तर कुणीतरी घेऊन गेलं असतं. पण चांदीची काठी घेऊन आंघोळ करायला का आला होतास? स्वामीजींनी विचारलं. तेव्हा तो माणूस म्हणाला, घेऊन नाही आलो, ती तर इथेच मिळाली होती. त्या माणसाचं बोलणं ऐकून स्वामीजी जोर जोरात हसू लागले आणि म्हणाले, जेव्हा ती तुझी नव्हतीच तर मग दुःख किंवा उदासी कसली? कधी कधी काही आनंद अचानक मिळतात आणि कधी कधी काही श्रम करून आणि कष्ट उचलून मिळतात. जे आनंद अचानक मिळतात ते परमात्म्याकडून मिळतात. त्यांची प्रशंसा करायला आपल्याकडे वेळ नसतो. माणूस अशा अनेक सुखांची गणती करण्यात व्यस्त आहे जी त्याच्याकडे नाहीत. आलिशान बंगला, शानदार कार, स्टेटस, पॉवर वगैरे वगैरे. आणि तो विसरून जातो की एक दिवस सर्व काही असंच विसरून त्याला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. म्हणूनच मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने तेव्हाच म्हटलं आहे की तुझं काय गेलं जे तू रडतोस? तू काय आणलं होतंस जे तू गमावलंस? तू काय निर्माण केलं होतंस जे नष्ट झालं? ना तू काही घेऊन आला होतास आणि ना काही घेऊन जाशील. जे घेतलंस ते इथूनच घेतलंस, जे दिलंस ते इथेच दिलंस. रिकाम्या हाताने आला होतास, रिकाम्या हातानेच जाशील. जे आज तुझं आहे ते काल कुणा दुसऱ्याचं होतं, परवा आणखी कुणाचं तरी असेल.
तू याला आपलं समजून मग्न होत आहेस आणि हीच प्रसन्नता तुझ्या दुःखाचं कारण आहे. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की क्रोध माणसाचा सर्वनाश करतो. रागीट माणसाचा कोणी मित्रच नसतो. प्रत्येक जण त्याच्यापासून दूर पळतो. त्याची सगळी नाती संपतात. जो माणूस आपला क्रोध सांभाळू शकत नाही तो आयुष्यात काहीही सांभाळू शकत नाही. क्रोध करणं व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा देवाच्या कायद्यावर म्हणजेच कर्मावर विश्वासच नाही. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतात की क्रोधाने माणसाची मती मारली जाते, म्हणजेच तो मूर्ख बनतो, ज्यामुळे त्याची स्मृती भ्रमित होते. स्मृतीमुळे माणसाची बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाल्यावर व्यक्ती स्वतःचाच नाश करून बसते. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की व्यक्तीने सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितींना समान भावाने जगलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आनंदाचं स्वागत करतो त्याचप्रमाणे दुःखालाही स्वीकारलं पाहिजे, कारण जीवनाची पूर्णता सुख आणि दुःख या दोन्हींनी होते. मित्रांनो, जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं होतं तेव्हा युधिष्ठिराने हस्तिनापूरची राजगादी सांभाळली होती. सर्व काही सामान्य चाललं होतं. एक दिवस तो क्षण आला जो कोणत्याही पांडवाला नको होता. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत जात होते. सर्व पांडव दुःखी होते. श्रीकृष्ण त्यांना आपल्या शरीराचाच एक भाग वाटत होते, ज्याच्या वेगळं होण्याच्या भावनेनेच ते थरथर कापत होते. पण श्रीकृष्णांना तर जायचंच होतं. कोणीही श्रीकृष्णांना जाऊ देऊ इच्छित नव्हतं. भगवानही एक एक करून आपल्या सर्व प्रियजनांना भेटत होते. सर्वांना भेटून त्यांना काही ना काही भेटवस्तू देऊन श्रीकृष्णांनी निरोप घेतला. शेवटी ते पांडवांची आई आणि आपली आत्या कुंतीला भेटले. श्रीकृष्णांनी कुंतीला म्हटलं, आत्या, तुम्ही आजपर्यंत माझ्याकडे स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. आज काहीतरी मागून घ्या. मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. कुंतीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी रडत म्हटलं, हे श्रीकृष्णा, जर काही द्यायचंच असेल तर मला दुःख दे. मला खूप सारं दुःख हवं आहे. श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले. श्रीकृष्णांनी विचारलं, असं का आत्या, तुला दुःख का हवं आहे? कुंतीने उत्तर दिलं, जेव्हा जीवनात दुःख असतं तेव्हा तुझं स्मरणही राहतं. प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते. सुखात तर कधीतरीच तुझी आठवण येते. तुझी आठवण आली तर मी तुझी पूजा आणि प्रार्थनाही करू शकेन. म्हणूनच मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कधी हर्षित होत नाही, ना द्वेष करतो, ना शोक करतो, ना कामना करतो आणि जो शुभ आणि अशुभ कर्मांचा त्याग करतो, असा भक्तियुक्त पुरुषच मला अत्यंत प्रिय आहे. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की खूप जास्त गोड बोलणाऱ्यांपासून आणि जास्त तारीफ करणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण लोक गोड तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून आपला मतलब साधायचा असतो. तुमची तारीफ सुद्धा तेव्हाच केली जाते जेव्हा त्यांना तुमच्याकडून आपलं काम काढून घ्यायचं असतं. लक्षात ठेवा की तारीफ तुम्हाला आयुष्यात कधीही फुकट मिळणार नाही. जर कोणी तुमची तारीफ करत असेल तर काही ना काही त्यासाठी तुम्हाला चुकवावंच लागेल. म्हणूनच जे खूप जास्त गोड बोलतात किंवा जे तुमची तारीफ करतात त्यांच्यापासून जरा सावध राहिलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की आपल्या मनाला शांत ठेवायला शिका, कारण अशांत मन जीवनात दुःखाशिवाय तुम्हाला दुसरं काहीही देणार नाही. आणि एक शांत मन तुम्हाला जीवनात प्रेम आणि आनंदच देईल. दुःख आणि सुख हे फक्त शांत आणि अशांत मनाचे परिणाम आहेत. अशांत मन दुःखालाच जन्म देतं आणि शांत मन परम आनंदाला जन्म देतं. मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका मनात गैरसमजांचे डोंगर उभे करतात, ज्यामुळे जीवनातील सुख चैन हिरावलं जातं. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने आपल्या मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे. जो कोणी आपल्या मनाला ताब्यात ठेवतो त्याचं मन त्याचा मित्र बनतं, आणि जो कोणी आपल्या मनाला ताब्यात ठेवू शकत नाही त्याचं मन त्याचा सर्वात मोठा शत्रू बनतं. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की जीवनात तुमची सफलता किंवा असफलता बऱ्याच अंशी तुमच्या संगतीवर अवलंबून असते. मित्रांनो, म्हणतात ना, जशी संगत तशी रंगत आणि जशी रंगत तसं जीवन. तुम्ही कितीही चांगले असाल, पण जर तुमची संगत वाईट असेल तर तुम्ही बर्बाद व्हाल. पण जर तुम्ही कितीही वाईट असाल आणि तुमची संगत चांगल्या लोकांशी असेल आणि तुम्ही त्यांचं ऐकतही असाल तर निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल. कौरवांसोबत शकुनीसारखे लोक होते तर पांडवांसोबत कृष्णासारखे व्यक्ती होते.
जर तुम्ही संगत योग्य ठेवली असेल तर तुमचं डोकं काम करणं बंद करणार नाही. म्हणतात ना, धर्माने भरलेलं हृदय धर्माचा सल्ला देतं, तर अधर्माने भरलेलं हृदय अधर्माचा सल्ला देतं. तुम्ही कितीही चांगले असा, पण जर वाईट लोकांसोबत राहाल तर तुमचीही तीच अवस्था होईल जी वाईट लोकांची होते. भीष्म पितामह एक ब्रह्मचारी होते, धर्मात्मा होते, पण ते अधर्माच्या बाजूने उभे राहिले. द्रोणाचार्यही एक ब्राह्मण होते, पण ते अधर्माच्या बाजूने उभे राहिले. पण शेवटी त्यांची तीच अवस्था झाली जी एका अधर्मी माणसाची होते. त्यांना मृत्यूच्या वेळी भयानक वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणूनच चुकीच्या संगतीत कधीही राहू नये, कारण अनेकदा तुम्हाला त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे त्यांच्याच कर्मांची शिक्षा भोगावी लागते. मग तुम्हाला कळत नाही की मी तर काही केलंच नाही, मी तर फक्त त्यांच्यासोबत राहत होतो, मला दुःख का मिळालं. वाईट लोकांची संगत तुमच्या आयुष्यात कधीही आनंद आणणार नाही, म्हणून नेहमीच चांगल्या संगतीत राहिलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की जीवनात जे काही कार्य कराल त्यात पारंगत बना, म्हणजेच आपल्या कामाचे मास्तर बना, त्याचं पूर्ण ज्ञान मिळवा. म्हणतात की अर्धवट ज्ञान सर्वात धोकादायक असतं. या गोष्टीचं उदाहरण आहे अभिमन्यू. अभिमन्यू खूप वीर आणि शूर योद्धा होता, पण त्याचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला त्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. संकटाच्या वेळी हे अर्धवट ज्ञान कोणत्याही कामाचं राहत नाही. तुम्ही आपल्या ज्ञानात निपुणता मिळवा. तुम्हाला कोणत्या तरी एका विषयात तरी प्रभुत्व मिळायलाच हवं. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तू आध्यात्मिक गुरुजवळ जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. विनम्र होऊन त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा व्यक्त करत त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त कर. ज्याप्रमाणे जळणाऱ्या छोट्या दिव्याच्या प्रकाशाने प्रचंड अंधारही नाहीसा होतो, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही मनात असलेल्या अज्ञानाने भरलेल्या अंधार रूपी खोलीत सकारात्मक विचारांचं तेल घालून ज्ञानाचा प्रकाश निर्माण कराल, तेव्हा अज्ञान रूपी अंधार आपोआपच नाहीसा होतो. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की फळाच्या आशेने कर्म करणाऱ्या माणसाचं मन कधीही शांत आणि समाधानी राहणार नाही, कारण त्याची लालसा प्रत्येक नव्या शिखरावर पोहोचतच राहील. अशा वेळी त्याचं मन कधीही समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. जेव्हा व्यक्ती फळाच्या इच्छेने कर्म करते आणि मग जेव्हा तिला अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही, तेव्हा ती निराश आणि दुःखी होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू स्वतःला माझ्यात समर्पित कर, देवावर विश्वास ठेव आणि निस्वार्थ, निश्चळ, निष्पाप आणि निष्पक्ष होऊन फळाची इच्छा न बाळगता कर्म करत राहा. तुझा जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. बघ, दुःख तुला कधी स्पर्शही करू शकणार नाही आणि मोक्षाची प्राप्ती होईल. वारंवार जन्म घेणाऱ्या अनंत इच्छा माणसाला आपल्या इंद्रियांचा गुलाम बनवतात. कर्म चांगलं असेल तर फळ अवश्य मिळेल आणि कर्म वाईट असेल तर दंडही अवश्य मिळेल. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक घटनेच्या प्रत्येक परिणामाला पाहू शकतो. म्हणून परिणामाची चिंता सोडून आपलं कर्म सतत करत राहा. कर्म चांगलं असो वा वाईट, ते तोपर्यंत पाठलाग सोडत नाहीत जोपर्यंत कर्म करणाऱ्याला फळाची प्राप्ती होत नाही. म्हणजेच जोपर्यंत कर्म करणारा आपल्या कर्माचे परिणाम पूर्णपणे भोगून घेत नाही. कुणालाही वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की प्रत्येक काम समजदारीने करणं म्हणजेच योग होय. अनेक लोक काम तर करतात पण त्यांना काहीच मिळत नाही. बरेच लोक म्हणतात की आम्ही खूप मेहनत करतो तरीही आयुष्यात यश मिळत नाही. पण सत्य हे आहे की खूप मेहनत केल्याने तुम्हाला यश मिळणार नाही, तर योग्य पद्धतीने आणि योग्य समजदारीने काम केल्यास तुम्हाला जीवनात यश नक्की मिळेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने योगात स्थित होऊन एकाग्र चित्ताने आपलं काम केलं पाहिजे. मन एकाग्र केल्याने माणसाला योग्य आणि अयोग्य कामातला फरक समजू लागतो, ज्यामुळे तो योग्य मार्गाचं अनुसरण करून आपलं जीवन यशस्वी बनवू शकतो. श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल वचन आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे लोक त्यांच्या या दिव्य शिकवणींवर विश्वास ठेवत नाहीत, ते या जगाच्या सुख दुःखाच्या चक्रातून कधीही मुक्त होऊ शकत नाहीत. अशा लोकांचा जीवन प्रवास काही काळासाठी आनंदाने भरलेला असू शकतो, पण मग अचानक एखादं दुःख येऊन त्यांना तोडून टाकतं. मग काही काळासाठी आनंद परत येतो आणि ते सर्व काही विसरून जातात, पण काही काळात पुन्हा एखादी समस्या निर्माण होते. अशा प्रकारे त्यांचं जीवन सुख आणि दुःखाच्या चक्रात अडकून राहतं. पण
पण जे लोक गीतेच्या या शिकवणींना आपलंसं करतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना आपल्या जीवनात लागू करतात, ते मानसिकदृष्ट्या खूप कणखर बनतात. जीवनातील समस्यांचा त्यांच्या मनावर तितका परिणाम होत नाही. असे व्यक्ती प्रत्येक लहान दुःखाने दुःखी होत नाहीत आणि लहान लहान आनंदात स्वतःला हरवून बसत नाहीत. भगवद्गीतेचा खरा संदेश हाच आहे की आपण जीवनातील प्रत्येक सुख आणि दुःखाचा सामना कसा केला पाहिजे. ती आपल्याला शिकवते की संतुलित मन आणि धैर्याने प्रत्येक परिस्थितीत जगण्याची कला कशी विकसित करायची. गीतेची शिकवण मानणारी व्यक्ती या जगातील चढ उतारांनी प्रभावित न होता शांती आणि स्थिरतेने जीवन व्यतीत करते. मित्रांनो, भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की जीवनाचा एकमेव उद्देश परोपकार आणि भक्ती करणे, गरजवंतांची निस्वार्थ मदत करणे आहे. जो व्यक्ती निरंतर आणि अविचल भावाने देवाच्या रूपात माझं स्मरण करतो, तो मला निश्चितच प्राप्त करतो. जर कोणी तुमच्यासोबत वाईट वागत असेल तर तुम्ही त्यासाठी चिंता करू नये, कारण कर्म आणि वेळ त्याचा हिशोब स्वतःच करेल. जीवनात तोच माणूस समाधानी राहू शकतो जो कमीत कमी गोष्टीतही आनंदी आहे आणि जास्त मिळवण्याची लालसा ठेवत नाही. प्रेम त्रास देत नाही, तर अशा माणसावर प्रेम करणं त्रास देतं ज्याला तुमच्या प्रेमाची कदर नसते. म्हणून प्रेम फक्त त्याच माणसावर करा जो तुमच्या प्रेमाची कदर करतो. जिथे तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या प्रेमाची, तुमच्या भावनांची कदर नाही, तिथे कृपया स्वतःला दूरच ठेवा. तुम्ही परवा करणं सोडून द्या, लोक त्रास देणं सोडून देतील. मनात खोट आहे, तोंडाने प्रेम करतात. बरेच लोक हाच व्यापार करतात. मित्रांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप महागात पडलं. हिशोब बरोबर झाला, चला काही हरकत नाही. आमच्याकडे तुम्ही नाही आणि तुमच्याकडे आम्ही नाही. ज्या ठिकाणी तुमच्या असण्याला टाळलं जाऊ लागलं, तिथून हसून निघून जाणं चांगलं. ज्यांच्या बोलण्याने रक्त खवळतं, त्यांची शांतता जीव घेते. कुणी न मिळाल्याने आयुष्य संपत नाही, पण मिळून गमावण्यात खूप त्रास होतो. मोजून 4 मित्र असावेत, कमी असले तरी चालतील, पण विश्वासू असावेत. अहंकार बाळगू नका साहेब, वेळेच्या समुद्रात अनेक सिकंदर बुडाले आहेत. पती पत्नीचं नातं असं असावं की जेव्हा दोघांमध्ये भांडण होईल तेव्हा कुणाला कळायलाही नको, नाहीतर लोक फायदा उचलायला वेळ लावत नाहीत. फरक समजून घ्या. तुम्ही महाग आहात आणि आम्हीही. काही लोक विचित्र असतात, मन तोडून म्हणतात, काही समजत नाही. अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र 1000 मतलबी नातेवाईकांपेक्षा चांगला असतो. वरचा जर बादशहा बनवतो तर नजर फिरवताच सर्व काही हिसकावूनही घेतो. मी कधीही कोणावर नाराज होत नाही, फक्त खास व्यक्तीला सामान्य करून टाकतो. आयुष्यात कोण कोण येतं हे महत्वाचं नाही, शेवटपर्यंत कोण राहतं हे महत्वाचं आहे. किनारा मिळाला नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला बुडवून पोहता येत नाही. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो बाहेरून शांत राहायला सुरुवात करतो. गेलेली काळ जीवनाला समजून घेण्याची एक चांगली संधी आहे आणि येणारी उद्या जीवनाला जगण्याची दुसरी संधी आहे. प्रत्येकाच्या मैत्री मागे काही ना काही कारण लपलेलं असतं. हे सर्वात मोठं सत्य आणि वास्तव आहे. वेळेच्या आधी मिळालेली गोष्ट आपलं मूल्य गमावते आणि वेळेनंतर मिळालेली गोष्ट आपलं महत्व. या जगात जिथे लोक थोड्याशा अडचणींनी हार मानतात, तिथे जर तुम्ही थोडी हिंमत दाखवली तर विजय तुमचाच होईल. मला हाताच्या रेषांवर नाही तर त्या रेषा बनवणाऱ्यावर विश्वास आहे. आपल्या जीवनात जे काही घडतं त्याला आपण स्वतःच कारण असतो. आपण आपल्या परिस्थितीसाठी स्वतःच जबाबदार असतो. हे मानणं थोडं कठीण आहे, पण हेच सत्य आहे. जर तुम्ही संधीच्या शोधात असाल तर तुम्ही चुकीचे आहात, कारण संधी मिळत नाही, ती निर्माण करावी लागते. आवाज मोठा असेल तर लोक ऐकतात, पण बोलणं मोठं असेल तर सगळे ऐकतात. तुम्ही ज्याच्यामुळे निराश आहात त्याला विसरून जा. सध्या जर तुम्हाला काही खूप दुःख देत असेल तर त्याच्या मागे निश्चितच खूप चांगलं कारण लपलेलं आहे. म्हणून ना भविष्याचा ना भूतकाळाचा विचार करा. तुमच्याकडे वर्तमान आहे त्याचा आनंद घ्या. जर यश उशिरा मिळालं तर उदास होऊ नका, कारण लहान घरं लवकर बनतात आणि महाल बनायला वेळ लागतो. विचार चांगले असतील तर आपलं मनच मंदिर आहे. आचरण चांगलं असेल तर आपलं शरीरच मंदिर. व्यवहार चांगला असेल तर आपलं धनच मंदिर आहे. आणि हे तिन्ही चांगले असतील तर जीवनच मंदिर आहे. आयुष्य मिळालं होतं कुणाच्या तरी कामी येण्यासाठी, पण वेळ जात आहे कागदाचे तुकडे कमावण्यासाठी. फुलांचा सुगंध हवेच्या दिशेनेच पसरतो, पण एका व्यक्तीची चांगुलपणा 4 दिशांना पसरतो. शोधायचंच असेल तर काळजी घेणाऱ्याला शोधा, कारण तुमचा वापर करणारे खूप मिळतील.
व्यवहार ही अशी शिडी आहे ज्यावरून तुम्ही माणसाला खाली उतरवूही शकता आणि वर चढवूही शकता. जीवनात कुणाला रडवून हवन जरी केला तरी काही फायदा नाही, आणि जर रोज एका माणसाला हसवलं तर तुम्हाला अगरबत्ती लावण्याचीही गरज नाही. जर तुम्ही मोठी स्वप्न पाहत असाल तर त्यासाठी मोठं कामही करावं लागेल. घर तर भिंतींनी बनतं, पण संसार संयम, स्नेह आणि भागीदारीने बनतो. कुणाची तारीफ करायला जिगर लागतं. वाईट साईट बोलणं तर कोणत्याही कौशल्याशिवाय कुणीही करू शकतं. रागात माणूस निरर्थक बोलतो, पण अनेकदा मनातली गोष्टही बोलून जातो. मतलबी लोक तुमच्या सोबत नाही, तुमच्या ऐपती सोबत असतात. नात्यांच्या बाजारात तोच व्यक्ती नेहमी एकटा राहतो जो मनाने आणि बोलण्याने स्पष्ट असतो. तो काळ आता राहिला नाही मित्रांनो, जेव्हा लोकांना कोणापासून दूर गेल्यावर वाईट वाटायचं. त्याग तिथेच करा जिथे त्याची कदर असेल. दुपारी दिवा लावल्याने अंधार नाही, तर आपलं अस्तित्व कमी होतं. यश हवं असेल तर स्वतःला ताब्यात ठेवा, दुसऱ्यांना नाही. ना सगळे अनभिज्ञ आहेत ना हुशार, सगळे गरजेनुसार आपापली भूमिका निभावत आहेत. लॉटरी फक्त पैशांचीच नसते, योग्य माणसाचं मिळणंही कोणत्याही लॉटरीपेक्षा कमी नाही. आपण ज्यांच्यासोबत वेळ विसरून जातो, अनेकदा तेच लोक वेळेसोबत आपल्यालाच विसरून जातात. ना वाईट होईल ना चांगलं होईल, होईल ते तसं जसा तुमचा दृष्टिकोन असेल. जर तुम्ही आयुष्याच्या शर्यतीत हळू चालूनही कधी थांबला नाहीत, तर विश्वास ठेवा तुम्ही सर्वात वेगवान आहात. शंकेवर कोणताही इलाज नाही, चारित्र्याला कोणताही पुरावा नाही, मौनापेक्षा चांगलं कोणतंही साधन नाही, आणि शब्दापेक्षा धारदार कोणतंही बाण नाही. छोटंसं आयुष्य आहे, भांडण कशासाठी? राहा एकमेकांच्या मनात, या भिंती कशासाठी? कोणी तुटलं तर त्याला सावरायला शिका, कोणी रुसलं तर त्याला मनवायला शिका. नाती तर नशिबाने मिळतात, फक्त ती सुंदरपणे जपायला शिका. काही गोष्टींचे अर्थ आणि काही अर्थाच्या गोष्टी समजल्या नाही तरच बरं. हलकं फुलकं आयुष्य, जड ओझ, जन्मलो होतो एकदा, मरतोय रोज. जीवनातील प्रसंग अगणित आहेत, पुस्तक लिहू की हिशोब लिहू? हुशार माणूस तो आहे जो दुसऱ्यांचे गुण आणि वैशिष्ट्य पाहतो, त्यांच्याकडून शिकतो, त्यांच्याशी ईर्ष्या करत नाही. बनावट नात्यांपेक्षा एकटेपणा जास्त समाधान देतो. कुणाचा सरळ स्वभाव त्याची कमजोरी नसते. जगात पाण्यापेक्षा सरळ काहीही नाही, पण त्याचा प्रभाव मोठ्यातल्या मोठ्या खडकाचेही तुकडे करतो. कदर त्यांचीच करा जे तुमची कदर करतात. जास्त लाचारीत इज्जतीचा लिलाव होतो. जीवनातील प्रत्येक समस्या ट्रॅफिकच्या लाल दिव्यासारखी असते. जर आपण थोडी वाट पाहिली तर ती हिरवी होते. धीर धरा, प्रयत्न करा, वेळ बदलतोच. रडतो तोच ज्याने खरी नाती अनुभवली आहेत, नाहीतर मतलबी नाती ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते ना पाणी. तुम्हाला आवडणारे तर आयुष्यभर मिळतच राहतील, पण तुम्ही ज्यांना विसरू शकणार नाही ती आवड नक्कीच आमची असेल. सल्ला मऊ भाषेतच चांगला वाटतो, कारण दार उघडण्याचा अर्थ दार उघडायला लावणं असतो, तोडणं नाही. कटू सत्य हे आहे की कोणत्याही व्यक्तीला जास्त सुधारण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा शत्रू बनेल. आयुष्यात असं जगा की कुणी हसलं तर तुमच्यामुळे हसावं, तुमच्यावर नाही, आणि कुणी रडलं तर तुमच्यासाठी रडावं, तुमच्यामुळे नाही. कधी स्वतःलाही तपासून बघ, मातीशिवाय तुझ्यात ठेवले तरी काय? कुणाच्या तरी आत जिवंत राहण्याचा एक वेडच जडलं होतं साहेब. परिणाम असा झाला की आम्ही आमच्यात आत मरून गेलो. शरीरात कोणतंही सौंदर्य नाही, सुंदर असतात माणसाची कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तोच माणूस जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे. नाती निभावणं सगळ्यांच्या आवाक्यातील गोष्ट नाही. आजच्या जगात स्वतःला दुःख द्यावं लागतं दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी. नाती सांभाळता सांभाळता थकवा येऊ लागला आहे. रोज कुणी ना कुणी नाराज होतं. गुलामगिरी तुम्हाला इतकं कमजोर बनवते की तुम्ही तुमची ताकद विसरून जाता. हे गरजेचं नाही की प्रत्येक तुटलेला माणूस तुम्हाला रडताना दिसेल. काही लोक आपल्या हसण्यामागे लाखो दुःख लपवून ठेवतात. जगात आता कुठे निष्ठेचा मोबदला देतात लोक, आता तर प्रेमाची शिक्षा देतात लोक. आधी मनात प्रेम सजवायचे, मग विश्वासाला आग लावून द्यायचे लोक. आज थोडं बिघडलं आहे, उद्या पुन्हा सावरू. आयुष्य आहे, जे काही असेल ते सांभाळून घेऊ. सगळ्यांना खुश ठेवणं हे जिवंतपणे खून करण्यासारखं आहे. एकाला खुश केलं की दुसरा रुसतो. कलियुग आहे साहेब, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याची शिकार केली जाते. आजच्या जगात जर तुम्ही कुणासाठी तुमची मान जरी कापून दिली तरी लोक म्हणतील ही नीट कापली नाही, थोडी खालून कापायची होती. आतून पाहिलं तर तुकड्या तुकड्यात विखुरलेले दिसू आम्ही. हा हसरा चेहरा तर फक्त दाखवण्यासाठी आहे.
ज्या दिवशी तुमचे पैसे संपतील त्या दिवशी तुमच्या नातेवाईकांची संख्याही कमी होईल. कडवट आहे पण खरं आहे. जीवनात अर्धदुःख चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवण्याने येतं आणि बाकीचं अर्धदुःख खऱ्या लोकांवर शंका घेतल्याने येतं. कुणाची तारीफ करायला जिगर लागतं, निंदा तर विचार न करताही करता येते. आजच्या जगात तुम्ही खोटं बोललात तरी सगळे ऐकून घेतील आणि खरं सांगितल्यावरही कुणी ऐकणार नाही. माझ्या जवळच्या लोकांनीच मला खूप एकटं केलं आहे. समजत नाही की आम्ही वाईट आहोत की आमचं नशीब. लांब धागा आणि लांब जीभ नेहमी गुंतात, म्हणूनच धागा गुंडाळून आणि जीभ आवरून ठेवली पाहिजे. फक्त दिखाव्यासाठी चांगलं बनणं हे वाईट असण्यापेक्षाही जास्त वाईट आहे. विश्वास तर सगळ्यांना खोट्यावरच असतो. सत्याला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं. सर्वात जास्त राग तेव्हा येतो जेव्हा कोणी स्वतः चुकीचं असूनही तुम्हाला चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतं. कधी कधी तुम्ही काहीही न करता वाईट ठरता, कारण काही लोकांना तेच हवं असतं की तुम्ही तसं करावं. वेळ बदलल्याने इतका त्रास होत नाही जितका जवळचे लोक बदलल्याने होतो. आतून तुटलेले लोक कितीही हसले तरी त्यांची उदासी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतेच. आजकालचे लोक मनाने नाही, गरजेनुसार नाती जोडतात. डोंगरावर बसून तप करणं सोपं आहे, पण कुटुंबात राहून संयम राखणं हीच खरी तपश्चर्या आहे. दुःख तेव्हा होतं जेव्हा तुम्हाला जाणीव होते की ज्याला तुम्ही महत्व देत आहात त्याच्या नजरेत तुमचं काहीच महत्व नाही. मतलबी लोकांसोबत राहण्याची मजाच वेगळी आहे. थोडा त्रास होतो, पण संपूर्ण जगाचं दर्शन त्यांच्यातच होतं. जर कुणी तुमच्याकडून अपेक्षा ठेवत असेल तर ती त्याची अडचण नाही, तर तुमच्याशी असलेलं त्याचं प्रेम आणि विश्वास आहे. आयुष्यभर साथ कुणी देत नाही. कुणी आज तर कुणी उद्या साथ सोडूनच जातं. ऐकलंय, तू रात्री उशिरापर्यंत जागतोस. आठवणींचा मार खाल्ला आहेस की प्रेमात हरला आहेस? इतक्या ठोकरी दिल्याबद्दल धन्यवाद आयुष्य. चालायचा नाही पण सावरायचा अनुभव तर आलाच. नाती तुटतात आणि लोकही बदलतात. ज्याला गरजेपेक्षा जास्त वेळ दिला जातो तीच व्यक्ती अनेकदा दुःख देते. लवकर मिळणाऱ्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत आणि ज्या गोष्टी जास्त काळ टिकतात त्या लवकर मिळत नाहीत. अंतरच शिकवतं की जवळीक काय असते. पैशांची झणझण सत्याला गप्प करते. कर्मानेच माणसाची ओळख होते. महागडे कपडे तर दुकानातले पुतळेही घालतात. मलम मिळवण्याच्या लालसेने आपली दुखरी नस लोकांना सांगणं हे मूर्खपणाची शेवटची हद्द आहे. जर यशस्वी व्हायचं असेल तर ध्येयावर नजर ठेवा. विचार वाहत्या पाण्यासारखे आहेत. त्यात घाण मिसळली तर तो नाला बनेल आणि जर सुगंध मिसळला तर तेच गंगाजल कहलावलं जाईल. प्रयत्न करा की जीवनाचा प्रत्येक क्षण चाणा जाईल, कारण आयुष्य राहो वा न राहो पण चांगल्या आठवणी नेहमी जिवंत राहतात. माणूस कितीही कष्ट करो, अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि शेवटच्या क्षणी माया यापैकी कुणीही साथ देत नाही. आपली जीभ कधीही रिकामी होऊ देऊ नका, नाहीतर तुमचे जवळचे लोकही तुम्हाला ओळखायला नकार देतील. प्रेमाचा रस्त्यांशी काही संबंध नसतो. ते तिथेही रस्ता बनवतं जिथे कोणताही रस्ता नसतो. वेळेवर कदर न करणाऱ्या लोकांना पुन्हा भेटू नका. दुसऱ्यांच्या जीवावर उडाल तर स्वतःच्या पंखांनी उडण्याचं कसब विसरून जाल. वय वाढल्यावर हे नक्कीच समजेल की काही लोकांना गमावणं हे खरं तर खूप काही मिळवण्यासारखं होतं. आयुष्यात अडचणीत साथ देणारा आणि अडचणीत साथ सोडणारा कधीच विसरत नाही. वचन होतं, फिरला. नशा होती, उतरली. मन होतं, भरलं. माणूस होता, बदलला. आयुष्यात कधीही लग्नातल्या जेवणाची निंदा करू नका मित्रांनो. कुणीतरी बाप वर्षानुवर्षे मेहनत करतो तुमच्यासाठी. आयुष्य माणसाचा चेहरा नाही तर त्याचे विचार त्याला सुंदर बनवतात. माणसाला उगाच मतलबी म्हटलं जात नाही. त्याला आपल्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या दुःखात जास्त मजा येते. माणूस तोपर्यंत सहन करतो जोपर्यंत त्याची सहनशीलता असते. त्यानंतर तो ना नात्यांना महत्व देतो ना आपल्या माणसांना. मला माझ्या चारित्र्यावर इतका विश्वास आहे की कुणी मला सोडू शकतं पण विसरू शकत नाही. तुझ्या आठवणींनी भरलेली आहे माझ्या हृदयाची तिजोरी. कुणी कोहिनूर जरी दिला तरी मी सौदा करणार नाही. आजच्या जमान्यात हितचिंतक असे होत चालले आहेत जे तुमचं हित पाहून चिंतित होतात. जखमा खूप खोल असतात जेव्हा मित्र मतलबी होतात आणि खंजीरही दिसत नाहीत. वेळ सर्व काही शिकवते, लोकांसोबत जगायलाही आणि लोकांशिवाय जगायलाही.
जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण मोठ्या मोठ्या गोष्टीत गुंतलेलो असायचो, पण आता जेव्हा मोठे झालो आहोत तेव्हा लहान लहान गोष्टीत विखरून जातो. जीवनाची खरी चमक चेहऱ्याच्या सौंदर्याने किंवा उंच घरांनी येत नाही, तर त्या घरातील वडीलधाऱ्यांच्या हास्याने येते. आजचा जमाना बदलला आहे. लोक आपल्या माणसांना रडवून स्वतः हसतात. म्हणून वेळेवर नाती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा कदाचित नातीच शिल्लक नसतील. मित्र बनून धोका देणारे शत्रूंपेक्षाही जास्त धोकादायक असतात. खरं यश त्यालाच मिळतं जो आपल्या इच्छांवर विजय मिळवतो, आपल्या शत्रूंवर नाही. वेळ आणि घड्याळ सुधारणारे तर मिळतात, पण स्वतःची वेळ आणि परिस्थिती माणसालाच सुधारावी लागते. लगन हा एक छोटासा शब्द आहे, पण तो कुणाचंही आयुष्य बदलू शकतो. जे काम तुम्हाला घाबरवतं तेच करण्याचं नाव साहस आहे. जर कोणी तुमचं मन दुखावलं तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ज्या झाडावर सर्वात जास्त फळं असतात त्यावरच सर्वात जास्त दगडही पडतात. ज्या गोष्टी मी बोललो आहे त्यासाठी मी जबाबदार आहे, पण तुम्ही जे समजलात त्यासाठी मी जबाबदार नाही. म्हणून फक्त शरीरच नाही तर आपले शब्दही सुंदर बनवले पाहिजेत, कारण लोक चेहरा विसरतील पण तुमचे शब्द त्यांना लक्षात राहतील. विचार करतो की ती माणसं कोणत्या मातीची बनली होती जी आपल्या पत्रांची महिनोन-महिने वाट पाहायची. आजकाल तर काही दिवस बोललो नाही की लोक नातीच बदलून टाकतात. 2 प्रकारचे लोक खूप त्रस्त राहतात. एक जे नाही म्हणू शकत नाहीत आणि दुसरे जे नाही ऐकू शकत नाहीत. आता मी माझ्या आयुष्याचा नियम बनवला आहे. कुणाकडून अपेक्षा ठेवायची नाही, कुणावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवायचा नाही आणि मनातली गोष्ट प्रत्येकाला सांगायची नाही. आता एकटं राहूनही खुश राहायला शिकलो आहे. या जगात विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. धर्माची सर्वात सोपी व्याख्या हीच आहे की कोणत्याही जीवाला आपल्यामुळे दुःख पोहोचू नये. प्रत्येकामध्ये ताकद आणि कमजोरी असते. जसं मासा जंगलात धावू शकत नाही आणि सिंह पाण्याचा राजा बनू शकत नाही, म्हणूनच प्रत्येकाला त्याच्या वैशिष्ट्यानुसार महत्त्व दिलं पाहिजे. चूक झाल्यावर साथ सोडणारे तर खूप मिळतील, पण तेच खरे असतात जे चूक झाल्यावरही समजावून सांगून साथ देतात. गर्व कुणाचाच राहत नाही. तुटण्यापूर्वीपर्यंत पैशांच्या डब्यालाही वाटतं की सगळे पैसे त्याचेच आहेत. निभावणारा तुमच्या 1000 चुकाही माफ करेल, तर सोडून जाणाऱ्याला विनाकारणही सोडून जायचं असतं. कुटुंबाला जोडून ठेवणारी पिन जी कागदांना एकत्र ठेवते, कधी कधी त्याच कागदांना टोचतेही. त्याचप्रमाणे कुटुंबातही कधी कधी तेच लोक त्रास देतात ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असते. कोण निघून गेलं हे महत्वाचं नाही, महत्वाचं हे आहे की कोण अजूनही सोबत आहे. मृत्यू काय आहे? जीवनाची इच्छा. आणि जीवन काय आहे? मृत्यूची प्रतीक्षा. ज्या गोष्टीची भीती वाटते त्याच क्षेत्रात आपलं ज्ञान वाढवायला सुरुवात करा. भीती आपोआप पळून जाईल. खरं तर भीती तेव्हाच वाटते जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ असतो. संकट ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असतात. पाहत राहिलात तर खूप मोठी वाटतील आणि उचलून घेतली तर एकदम हलकी. जगणं सोपं आहे, प्रेम करणंही सोपं आहे, जिंकणंही सोपं आहे. जेव्हा सगळं सोपं आहे तर मग कठीण काय आहे? कठीण आहे सरळ होणं. सरळ होणं सर्वात कठीण आहे. तुम्ही जे कोणी आहात वास्तविक राहा, मूळ स्वरूपात राहा. कुणापासून प्रभावित होऊन स्वतःला बदलण्याची चूक करू नका, कारण कावळ्याचा आवाज जरी कर्कश असला तरी तो स्वतंत्र असतो आणि जो दुसऱ्यांची भाषा बोलतो तो पिंजऱ्यात कैद असतो. ज्याप्रमाणे माणूस आपली पाठ पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्यातील वाईट गोष्टींना पाहू शकत नाही. नजर आपल्या उणीवांवरही ठेवा, कारण नेहमी समोरचाच चुकीचा नसतो. स्वतःला असं बनवा की तुम्ही नेहमी समाधानाचा भाग असाल, समस्येचा नाही. जेव्हा परिस्थिती बदलणं शक्य नसेल तेव्हा मनाची स्थिती बदला, सर्व काही आपोआप बदलेल. जपून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेली गोष्ट कधी ना कधी कामी येतेच. जर कुणामध्ये काही कमी दिसली तर त्याला समजा, पण जर प्रत्येकातच कमी दिसत असेल तर स्वतःला समजा. आपल्याला अनेकदा वाटतं की दुसऱ्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे, पण आपण हे विसरतो की त्यांच्यासाठी आपणही दुसरेच आहोत. रस्ते बनवणाऱ्याने ध्येय आधीच बनवून ठेवलं आहे. त्याची पर्वा कोणी करत नाही जो म्हणतो की मला पर्वा नाही की लोक काय म्हणतात. खरं तर त्याला नजर स्वतःशी मिळवायची असते, लोकांशी नाही. जे लोक तुमच्या योग्य गोष्टींचाही चुकीचा अर्थ काढतात त्यांना स्पष्टीकरण देण्यात आपला वेळ वाया घालवू नका. व्यक्ती नाही, आनंद कुठे विकत मिळत नाही. लोक गैरसमजात जगतात की कदाचित कुठे मलम विकत मिळतो.
आयुष्यभर लक्षात राहतं, अडचणीत साथ देणारा आणि अडचणीत साथ सोडणारा. झुका जरूर, पण फक्त त्यांच्या समोर ज्यांच्या मनात तुम्हाला झुकलेलं पाहण्याची इच्छा नसेल. जिथे सन्मान नाही तिथे प्रेम व्यर्थ आहे. जिथे संवाद नाही तिथे संबंध व्यर्थ आहे. आणि जिथे विश्वास नाही तिथे पुढे जाणं व्यर्थ आहे. विश्वास तोडायला नाही, बनवायला शिका. कोणी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असेल तर ते तुमचं भाग्य आहे. वेळ कधी पुरावा किंवा साक्षीदार मागत नाही, ती थेट शिक्षा सुनावते. जर जीवनात खुश राहायचं असेल, मुक्त राहायचं असेल तर सगळ्यांना माफ करून झोपा. कोणतंही ओझं आपल्या मनावर घेऊन झोपू नका, कारण प्रत्येक दिवस उद्यावर अवलंबून नसतो. उदास राहण्याची कारणं तर आयुष्यात खूप आहेत, पण विनाकारण खुश राहण्याची मजाच काही और आहे. जगात कुणालाही निरुपयोगी समजू नका, कारण जे झाड फळं देत नाही ते सावली नक्की देतं. फक्त हात धरणं पुरेसं नसतं, तो हात नेहमी धरून ठेवणंही गरजेचं असतं. सगळी नाती गुलाबासारखा सुगंध देत नाहीत, काही अशीही असतात जी काटे देऊन जातात. सगळं काही मिळत नाही येथे आयुष्यात. कुणाचं काश तर कुणाचं अगर राहूनच जातं. जर असं झालं असतं तर अशा अपूर्ण इच्छा राहतात. वेळ वाहत आहे, कुणाचं ऐकत नाही, पण आंधळी नाही, सगळ्यांना पाहते. वेळेनेही तारुण्याचं आमिष दाखवून बालपण नेलं. कुणासमोर गयावया केल्यावर पहिल्यांदा शब्द ऐकले जातात, दुसऱ्यांदा अश्रू सुकतात, तिसऱ्यांदा भावना सुकतात. मग माणूस गयावया करत नाही, दगड बनतो. जर योग्य दिशा आणि योग्य वेळेचं ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्यही मावळताना दिसतो. माणूस जर देवाला आपला वकील बनवेल तर तो जीवनात प्रत्येक खटला जिंकतो. खूप मुश्किलीने करतो तुझ्या आठवणींचा व्यापार. नफा कमी आहे पण गुजराण होऊन जाते. वय म्हणतं आता गंभीर व्हावं, मन म्हणतं अजून थोडा पोरकटपणा चालेल. मी दर रात्री माझ्या इच्छांना स्वतःच्या आधी झोपवतो आणि दर सकाळी त्यांच्या आधी उठतो. तशी तर बरीच गर्दी असायची माझ्या मैफिलीत. मग मी खरं बोलत गेलो आणि लोक उठून जात राहिले. चेहरा पाहून माणूस ओळखण्याची कला होती माझ्यात. त्रास तेव्हा झाला जेव्हा माणसांजवळ चेहरे खूप होते. मोबाईल शिवाय रिकामा हात दिसला कुणाचा तर शेवटचं एकदा हात मिळवावासा वाटतो. काही क्षण बसा वृद्धांसोबत. प्रत्येक गोष्ट गुगलवर मिळत नाही. धैर्य काय असतं हे त्या मुलाला विचारा, जो पोटासाठी खेळण्यांच्या दुकानात काम करतो. रिकामं पडलं आहे माझ्या शेजारचं मैदान. एक मोबाईल मुलांचे खेळ चोरून घेऊन गेला. मिठी मारणं ही सुद्धा एक गोड शिक्षा असू शकते. ही गोष्ट एका जिवंत उदाहरणासारखी आहे. एक तिरडी बनवणाऱ्याने मोठ्या दुःखाने म्हटलं, लोक मरतात त्यावरच माझं कुटुंब जिवंत आहे. ऐकलं होतं लोकांकडून की वेळ बदलत नाही. आता वेळेने सांगितलं की लोकही बदलतात. श्वासासोबत एकटा चालत होतो, त्रास तर सगळे सोबत चालायला लागले होते. कधी कधी आपण खूप कमकुवत धागे निवडतो आणि मग संपूर्ण आयुष्य गाठी बांधण्यात घालवतो. प्रत्येकाला खुश ठेवणं तितकंच अवघड आहे जितकं बेडकांना तोलणं. जेव्हा नाती नवी असतात तेव्हा लोक बोलण्यासाठी कारणं शोधतात, आणि जेव्हा तीच नाती जुनी होतात तेव्हा लोक दूर जाण्यासाठी कारणं शोधतात. कोणी तुमची चूक काढत असेल तर त्याला चुकीचं समजू नका, कारण त्या माणसाला वाटत असतं की तुम्ही त्याच्यापेक्षाही चांगले बनावं. कुणाच्या चांगुलपणाचा इतकाही फायदा घेऊ नका की तो वाईट बनायला मजबूर होईल. लक्षात ठेवा, वाईट नेहमी तोच बनतो जो चांगला बनून तुटलेला असतो. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट इतकी बिघडत नाही की तिला पुन्हा ठीक करता येणार नाही. जीवनात कधीही कुणाशी आपली तुलना करू नका. तुम्ही जसेही आहात सर्वश्रेष्ठ आहात. ईश्वराची प्रत्येक रचना स्वतःमध्ये सर्वोत्तम आणि अद्भुत आहे. जे तुमच्यावर जळतात त्यांचा कधीही द्वेष करू नका, कारण हेच ते लोक आहेत जे समजतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात. एकदा माफ करून चांगले बना, पण पुन्हा त्याच माणसावर विश्वास ठेवून मूर्ख बनू नका. नेहमी हे लक्षात ठेवा की चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांशी लढावं लागतं. फक्त वेळ आणि आदर. नात्यांची कदरही पैशांप्रमाणेच केली पाहिजे. दोन्ही कमावणं अवघड आहे, पण गमावणं खूप सोपं आहे. विश्वास एका स्टिकर सारखा असतो, तो दुसऱ्यांदा पहिल्यासारखा चिकटत नाही. कुणाला इतकंही महत्व देऊ नये की तो तुमच्या चेहऱ्यावरचं हसूच हिरावून घेईल. जेव्हा कुणी हात आणि साथ दोन्ही सोडून देतं तेव्हा निसर्ग कुणाचं ना कुणाचं बोट धरायला पाठवतोच. कुणाचं मन दुखावल्यानंतर चांगलं होईल की तुम्हीही तुमच्या वेळेची वाट पहा.
कोण, कधी, कुणाचा आणि किती आपलं आहे हे फक्त वेळच सांगते. वेळ चांगली असेल तर तुमची चूकही विनोद वाटते आणि वेळ खराब असेल तर विनोदही चूक बनून जातो. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हेही जर तुम्हीच विचार कराल तर मग लोक काय विचार करतील. आपल्या जीवनाचा आनंद घ्यायला शिका, कारण तुमच्या आयुष्यात तुमची भूमिका कुणी दुसरं निभावू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या वर्तमानाची चेष्टा करू नका, कारण वेळेमध्ये इतकी शक्ती आहे की ती कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलू शकते. जर तुम्ही कुणाला लहान समजत असाल तर तुम्ही एकतर त्याला दुरून पाहत आहात किंवा गर्वाने पाहत आहात. यशाच्या मार्गावर उन्हाचं मोठं महत्व आहे, कारण सावली मिळताच पावलं थांबायला लागतात. नाती वाचवण्यासाठी जर झुकावं लागलं तर झुका, पण जर वारंवार तुम्हालाच झुकावं लागत असेल तर थांबा. कुणाला माफ तर वारंवार करा, पण त्याच्यावर विश्वास फक्त एकदाच ठेवा. जो माणूस तुमच्यावर खूप प्रेम करेल तो तुमच्याशी खूप भांडेलही, पण जेव्हा तुमची साथ देण्याची वेळ येईल तेव्हा तो संपूर्ण जगाशीही लढेल. जर तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त बरोबर राहा. साक्ष वेळ स्वतःच देईल. एकटं चालायला शिका. गरजेचं नाही की जो आज तुमच्या सोबत आहे तो उद्याही तुमच्या सोबत राहील. जेव्हा कुणी तुम्हाला दुर्लक्षित करू लागेल तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून दूर जाणं चांगलं असतं. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्यासारखंच दुर्लक्ष करायला शिकाल. जर कुणी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा वर आहात. कधीही कोणत्याही गरजूला आपल्या दारातून निराश परतू देऊ नका, कारण देवाने तुम्हाला देण्याच्या लायकीचं बनवलं आहे, मागण्याच्या लायकीचं नाही. जर तुम्ही कुणासाठी नेहमी उपलब्ध राहाल तर लोक तुम्हाला स्वस्थ आणि फालतू समजायला लागतील. जेव्हा तुम्ही कुणाचं भलं करता तेव्हा तुम्ही देवाच्या आणखी जवळ जाता. आपल्या त्रासांचं कारण इतरांना मानल्याने तुमचे त्रास कधीही कमी होणार नाहीत. आयुष्यात पश्चाताप करणं सोडून द्या. असं काहीतरी करा की तुम्हाला सोडून जाणाऱ्यांना पश्चाताप होईल. जे लोक तुम्हाला पसंत करतात त्यांच्यापेक्षा जास्त महत्व त्या लोकांना द्या जे तुमच्यावर विश्वास ठेवतात. जीवनात लक्षात ठेवा की पायाला लागणारी जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागणारी जखम समजदारीने जगायला शिकवते. आयुष्यात कधीही स्वतःला कुणाची सवय लावू नका, कारण माणूस खूप स्वार्थी आहे. जेव्हा तुम्ही त्याला आवडता तेव्हा तो तुमची वाईट गोष्ट विसरतो आणि जेव्हा तो तुमचा तिरस्कार करतो तेव्हा तो तुमची चांगली गोष्ट विसरतो. कोणत्याही माणसाला समजून घेण्यासाठी आपल्या मेंदूचा नाही तर आपल्या हृदयाचा वापर करा, कारण मेंदू नेहमी व्यापार करतो आणि हृदय नेहमी प्रेम. आयुष्यात काही असे लोकही मिळतात जे वचन तर देत नाहीत पण खूप काही निभावून जातात. अनेकदा तीच नाती अप्रतिम असतात जी उपकारांनी नाही तर भावनांनी बनलेली असतात. जोपर्यंत तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही. जेव्हा माणसाचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते. कुणाच्या सल्ल्याने रस्ते नक्की मिळतात, पण ध्येय तर स्वतःच्या मेहनतीनेच मिळतं. वेळेपेक्षा जास्त आयुष्यात आपलं आणि परक कुणी नसतं. वेळ आपली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ परकी झाली तर आपलेही परके होतात. लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं, पण हेही सत्य आहे की त्यांना कधीच वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करावं. आयुष्यात जर आनंदी राहायचं असेल तर आधी त्यांना विसरून जा जे तुम्हाला विसरून गेले आहेत. जोपर्यंत तुम्ही गप्प राहता तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना चांगले वाटता, पण जसं तुम्ही खरं बोलता तसं तुम्ही सगळ्यांच्या नजरेत वाईट बनता. कधी कधी दगडाच्या ठोकरीनेही ओरखडा येत नाही आणि कधी कधी छोट्याशा गोष्टीवरून माणूस विखुरून जातो. कुणासोबत वाईट करून आपल्या वेळेची वाट नक्की बघा, कारण नशीब जेव्हा थप्पड मारतं तेव्हा ती तोंडावर नाही तर आत्म्यावर लागते. जे मनाने चांगले असतात डोकेबाज लोक त्यांचा पुरेपूर फायदा उचलतात. आयुष्यात जे काही करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण स्वतःच्या हिमतीवर बनवलेला महालही दुसऱ्यांसाठी स्वर्गासारखा असतो. जो व्यक्ती स्पष्ट, स्वच्छ आणि सरळ बोलतो त्याची वाणी कठोर जरूर असते, पण तो कधीही कुणासोबत कपट करत नाही. वाईट वेळेतही एक चांगली गोष्ट असते, ती म्हणजे जशी ती येते तसे फालतू लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात. जर कोणी तुमच्या अपेक्षेनुसार जगत असेल तर तुम्हीही त्याच्या विश्वासावर खरे उतरा, कारण माणूस त्याच्याकडूनच अपेक्षा ठेवतो ज्याला तो आपल्या सर्वात जवळचा मानतो. जीवनात पैसा नाही व्यवहार कमवा,
कारण स्मशानात 4 लोक तुम्हाला सोडायला येतील, 4 कोटी नाही. जर कोणी शांत असेल तर याचा अर्थ हा नाही की तो कमजोर आहे, हा त्याचा मोठेपणा आहे. कारण ज्याला सहन करता येतं त्याला बोलायलाही येतं. जर कुणाला काही द्यायचं असेल तर त्याला चांगला वेळ द्या, कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट परत घेऊ शकता, पण कुणाला दिलेला चांगला वेळ परत घेऊ शकत नाही. कुणाच्या वाईट वेळेत त्याचा हात धरा, त्याला आधार द्या आणि त्याला हिंमत द्या, कारण वाईट वेळ तर थोड्या वेळात निघून जाईल, पण तो तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद देत राहील. कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे 3 कारणांनी येते: भावाने, अभावाने आणि प्रभावाने. जर भावाने आला असेल तर त्याला प्रेम द्या, अभावाने आला असेल तर त्याची मदत करा, आणि जर प्रभावाने आला असेल तर आनंदी व्हा की देवाने तुम्हाला इतकी क्षमता दिली आहे. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लोणी लावणाऱ्याच्या हातात नेहमी चाकू जरूर असतो. तारीफ करणाऱ्यापेक्षा नेहमी चूक काढणाऱ्याला महत्व द्या, कारण तारीफ चांगलं वाटत असेल तर तो चांगला नाही तर तुम्ही चांगले आहात, कारण त्याच्यात चांगुलपणा पाहणारी नजर तुमच्याकडे आहे. आयुष्यात जर कधी वाईट वेळ आली नसती तर आपल्यांच्या वेशात लपलेले परके आणि परक्यांच्या वेशात लपलेले आपले कधीच दिसले नसते. जर तुम्हाला कुणा एकाबद्दल तक्रार असेल तर त्याच्याशी बोला, पण जर तुम्हाला सगळ्यांबद्दल तक्रार असेल तर ही वेळ आहे की तुम्ही स्वतःशी बोला. आयुष्यात ठेच लागण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही चालायचं सोडून द्यावं, तर ठेच लागण्याचा अर्थ हा असतो की तुम्ही सावध व्हावं. जेव्हा कोणी तुमची कदर करत नसेल तेव्हा त्याच्या आयुष्यातून दूर जाणं चांगलं. आयुष्यात जर कधी पडलात तर स्वतःच उठा, कारण लोक फक्त पडलेले पैसे उचलतात, माणूस नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःकडून हरत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. जर तुम्ही अशा माणसाच्या शोधात असाल जो तुमचं आयुष्य बदलेल तर आरशात पहा, कारण तुमच्याशिवाय या जगातील कोणताही माणूस तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. कोणताही माणूस इतका श्रीमंत नसतो की तो आपला गेलेला वेळ विकत घेऊ शकेल, आणि कोणताही माणूस इतका गरीब नसतो की तो आपला येणारा उद्या बदलू शकणार नाही. लोक बदलत नाहीत, ते उघडे पडतात. जेव्हा विश्वास ठेवायचाच असेल तर स्वतःवर ठेवा. लोकांचं काय, काही सोडून जातात तर काही तोडून जातात. जो तुमच्या भावनांना समजत नाही त्याच्या मागे वेडं होणं हे प्रेम नाही, मूर्खपणा आहे. जे तुमच्याशिवाय आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या. त्यांच्या मागे लागून आपली इज्जत कधी कमी करू नका. लक्षात ठेवा, जेव्हा दुःख आणि कडवट बोलणं दोन्ही सहन होऊ लागेल तेव्हा समजून जा की जगायला जमलं. कुणाच्या घरी गेलात तर आपल्या डोळ्यांना इतकं ताब्यात ठेवा की त्याच्या आदरातिथ्याशिवाय त्याची कोणतीही उणीव दिसू नये, आणि जेव्हा त्याच्या घरातून बाहेर पडाल तेव्हा आपल्या जिभेवर इतकं नियंत्रण ठेवा की त्याच्या घराची इज्जत आणि गुपित दोन्ही तुमच्याकडे सुरक्षित राहतील. जेव्हा कोणी समजतच नसेल तर त्याला समजावण्याची गरजच काय आहे. जेव्हा कोणी मानतच नसेल तर त्याला सांगण्याची गरजच काय आहे. जो तुमच्याशिवायच खुश आहे त्याच्या मागे जाण्याची गरजच काय आहे. जर कोणी तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की जग प्रत्येक त्या गोष्टीला दुर्लक्षित करतं जी तिच्या ऐपतीच्या बाहेर असते. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हसण्याचे मालक स्वतः बनाल त्या दिवशी तुम्हाला कुणीही रडवू शकणार नाही. कोणाला इतकाही हक्क देऊ नका की तो ठरवेल की तुम्हाला कधी हसायचं आणि कधी रडायचं. नातं कोणतंही असो ते असं निभावा की त्या नात्याचं आयुष्य लांब होईल. जगातील सर्वात स्वस्त गोष्ट आहे सल्ला. एकाकडून मागितला तर हजारो देतात, आणि जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे मदत. हजारांकडून मागितली तर कुणी एक देतो. जर कुणी तुम्हाला कमी लेखू इच्छित असेल तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा वर आहात. जर कुणी तुमच्या आयुष्यात वारंवार येऊन वारंवार तुम्हाला धोका देत असेल तर त्यात चूक त्याची नाही तुमची आहे, कारण तुम्ही त्याला वारंवार संधी देत आहात. जे लोक तुमच्या भावना समजूनही तुम्हाला त्रास देतात ते तुमचे कधीही होऊ शकत नाहीत. जे लोक तुम्हाला पाहून तोंड फिरवतात त्यांना ही बातमी द्या की तुम्हाला तेच 2 हात आठवतील जे तुमची तिरडी उचलतील. जो व्यक्ती प्रत्येक वेळी दुःखाचं रडगाणं गातो त्याच्या दारात उभं असलेलं सुखही बाहेरूनच परत जातं. कुणाचं मन दुखवणं तितकंच सोपं आहे जितकं समुद्रात दगड फेकणं, पण हे कुणाला माहित नाही की तो दगड किती खोल गेला आहे. जे लोक वेदना समजतात ते कधीही वेदनेचं कारण बनत नाहीत. खरं प्रेम करणारा तुम्हाला रागात चुकीचं बोलू शकतो पण कधीही तुमचं वाईट करू शकत नाही, कारण त्याच्या नाराजीत तुमची काळजी असते आणि हृदयात तुमच्यासाठी खरं प्रेम असतं. जो माणूस म्हणतो की मी तुझ्यासोबत नेहमी राहीन त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका, कारण या जगात कोणीही कुणाची नेहमी साथ देत नाही.
लोक फक्त आपल्या गरजेनुसारच तुम्हाला आठवतात. जर कोणी तुम्हाला धोका दिला तर त्याला धन्यवाद म्हणा, कारण तो तुम्हाला शिकवून गेला आहे की जगातील प्रत्येक माणूस विश्वासाच्या लायकीचा नसतो. जो व्यक्ती आपल्या मनातील भावना आपल्या आतच ठेवतो तो सर्वात जास्त ताकदवान असतो. जेव्हाही तुमचं धैर्य आकाशात जाईल, लक्षात ठेवा, कुणी ना कुणी तुमचे पंख कापायला नक्की येईल. जो माणूस तुमची शांतता समजू शकला नाही तो तुमचे शब्दही समजू शकणार नाही. जो व्यक्ती तुम्हाला रडवून स्वतःही रडतो त्याला कधीही स्वतःपासून दूर करू नका, कारण तो तुमच्यावर खरं प्रेम करतो. जर कुणी तुमच्या समोर झुकलं तर याचा अर्थ हा नाही की त्याची काही इज्जत नाही, तर याचा अर्थ हा आहे की त्याला तुमची काळजी आहे. जो व्यक्ती तुम्हाला समजूनही घेतो आणि समजावूनही सांगतो त्याच्यापेक्षा चांगला माणूस आयुष्यात दुसरा कोणी असू शकत नाही. जो माणूस तुमच्या सुखात तर सोबत असतो पण दुःखात सोबत नसतो त्याच्यापासून दूर राहणंच चांगलं. जो व्यक्ती तुमच्या चुका तुमच्या तोंडावर बोलतो त्याच्यापेक्षा चांगला मित्र तुम्हाला संपूर्ण जगात मिळू शकत नाही. जो माणूस तुम्हाला वारंवार रडवतो त्यापेक्षा एकटं राहायला शिका, कारण एकटं राहिल्याने तुम्हाला कुणी दुःख तर देणार नाही. जो माणूस तुमच्या आनंदासाठी आपला आनंद विसरून जातो त्या माणसापेक्षा जास्त प्रेम तुम्हाला कुणीही करू शकत नाही. जो माणूस तुम्हाला रडताना पाहूनही दुर्लक्ष करतो त्या माणसाकडून कधीही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जो माणूस तुमच्या लहान सहान गोष्टींचीही काळजी घेतो त्या माणसाला कधीही गमावू नका. जो माणूस तुमच्यासाठी आपल्या आई वडिलांना सोडून देतो त्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका, कारण जो आपल्या आई वडिलांचा होऊ शकला नाही तो तुमचा काय होणार. जो माणूस तुमचा वाईट काळातही तुमच्या सोबत उभा राहतो त्या माणसाची साथ कधीही सोडू नका. जो माणूस तुमच्या हृदयाशी आणि तुमच्या भावनांशी खेळतो त्या माणसाला पुन्हा आपल्या आयुष्यात कधीही येऊ देऊ नका. जो माणूस तुमच्या एका चुकीवर तुम्हाला सोडून देतो त्या माणसावर कधीही प्रेम करू नका. जो माणूस तुमचा आदर करत नाही त्या माणसासोबत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहा. जो माणूस तुमच्या गरजेचा फायदा उचलतो त्या माणसापासून नेहमी दूर राहा. जो माणूस तुम्हाला वारंवार धोका देतो त्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका. जो माणूस तुमच्या भावनांना समजत नाही त्या माणसाला कधीही आपला हितचिंतक बनवू नका. जो माणूस तुमच्या दुःखात तुमची साथ देत नाही त्या माणसाला कधीही आपला मित्र समजू नका. जो माणूस तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतो त्या माणसाशी कधीही कोणतंही नातं ठेवू नका. जो माणूस तुम्हाला सोडून जाऊ इच्छितो त्याला कधीही थांबवू नका, कारण जो तुमचा आहे तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. शेवटी मित्रांनो, जीवनाचं सार केवळ श्वास घेण्यात नाही तर प्रत्येक श्वास जागरूकतेने, प्रेमाने आणि सार्थकतेने जगण्यात आहे. प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची, इतरांच्या जीवनात काही सकारात्मकता आणण्याची आणि आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आणखी जवळ जाण्याची एक नवी संधी आहे. आपल्या कर्मांप्रती जागरूक राहा, आपल्या नात्यांमध्ये प्रामाणिक राहा आणि आपल्या हृदयात करुणेचा भाव कायम ठेवा. हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी आध्यात्मिकता आहे. मला आशा आहे की या विचारांनी तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला जीवनाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा दिली असेल. जर तुम्हाला ही चर्चा मोलाची वाटली असेल तर या ज्ञानाचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका.